भगवते वासुदेवाय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज, साधकांचे मायबाप, बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो. या अमृतानुभवाचं आता दुसरं प्रकरण सुरू असून या दुसऱ्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज गुरूंचं वंदन करतायत. गुरूंना वंदन करत असताना हे सद्गुरू कसे असतात, सद्गुरू काय देतात, सद्गुरूंचं सामर्थ्य केवढं आहे याचा विचार आपण अनेकदा होऊन झालेल्या उन्हात पाहिजे. सद्गुरूची शक्ती अफाट, हे ब्रह्मस्वरूप आहे, परब्रह्म स्वरूप आहे. म्हणून सद्गुरूंचं वर्णनच करता येत नाही तसं पाहिलं जातं. तथापि ते आपल्या शिष्यासाठी देह धारण करत असल्यामुळे हे वर्णनाच्या भाषेच्या वाणीच्या कक्षेत येतात आणि म्हणून जाणून म्हणतात त्यांचं वर्णन करणं मला आता जमतं. पण असं असूनही खरे सद्गुरू देह नसतात, शरीर नसतं. तेव्हा गुरु हे तत्व आहे, ब्रह्म आहे. हा विचार ज्ञानोबा महाराज विसरलेले नाही आणि म्हणून त्यांनी कालपर्यंतच्या 10 ओळी आपल्या झालेल्या, त्यांच्या 10व्या ओळीमध्ये त्यांनी हे सांगितलं की अविद्येचे कारण ही स्वबोध सुरीने खाते, शीतले प्रसादार्थे जयाचेनी. ही जी ओळी आहे त्याची या ओळीमध्ये ज्ञानोबांनी आपल्याला असं सांगितलं की सद्गुरु रूपी हा जो ज्ञान सूर्य आहे, त्या ज्ञान सूर्याने अविद्येचं कुलकुलित रूप जे आमच्या अंतःकरणामध्ये भरलेलं आहे ते नष्ट होत. साधक आणि सामान्य मनुष्य यांचा विचार आपण काल पाहिला. सामान्य माणसं तर अगदीच प्राण्यांच्या स्तरावर असतात काही, त्यातल्या त्यात काही धार्मिक, काही चांगले असले विचार ते सत्य गुणात राहतात आणि बाकीचे तर रजोगुणी आणि तमोगुणीच राहतात. तेव्हा अशा सामान्य माणसापेक्षा साधक हा पुष्कळ विषय असतात. आणि गुरु प्राप्त केलेले आहेत, गुरुपासून दीक्षा घेतलेली आहे, साधना करतोय, त्यामुळे त्याच्यामध्ये सात्विकता आलेलीच आहे. शिवाय त्याला त्या गुरुपासून प्राप्त झालेल्या साधनेने त्याला शक्तीचा अनुभव आलेला आहे आणि त्या अनुभवातून त्याला आता समज आलेली आहे की आपल्याला या शक्तीतून काय प्राप्त करून घ्यायचं. त्यामुळे साधक हा इतर सामान्य माणसापेक्षा फार उंच दर्जाचा आहे. तथापि
ज्ञानेश्वर महाराज सांगितले की हा साधक जर आपला अहंकार, ममता, आसक्ती किंवा कर्माची शिक नसेल, सोडत नसेल, तर मग तो सामान्याच्या गमतीमध्ये चालला. साधना करतोय की तेवढी किती साधना होते, त्या दोनच्या संस्थान घेऊन जातात, तेवढी शुद्ध होऊन जातात आमच्याकडे. पण पुन्हा जगा सारखा स्थिर मागायला लागला, जगातल्या सामान्य माणसासारखा जो झाला तो पुन्हा ती नवीन होऊन जाते. आणि जगामध्ये तो साधनेमध्ये तास 20 तास बसतो, 2 तास बसतो, 4 तास बसतो, पण बाकीचा सगळा वेळ जगा बदला जातो. त्यामुळे जमवण्याचं कार्य मोठं आहे आणि संपवण्याचं कार्य. त्यामुळे अंतकरणाची शुद्धी होत नाही. म्हणून दानवाऱ्या रोगीने सांगणारे अविद्येचे काळ म्हणजे हा अविद्येचा अंधार त्याच्या अंतकरणामध्ये भरून राहिलेला असतो. तो अंधार खरोखर सद्गुरूंच्या कृपावी प्रसादाच्या प्रकाशाने, त्या सूर्याने नासा होणार आहे आणि तो होतो. असा जर त्याच्या अविद्येचा अंधकार नष्ट झाला तर ज्ञानोबा असं सांगतात की त्याला शीतळ म्हणजे शांती प्राप्त होते, थंडी प्राप्त, थंडावा येतो त्याला जीवनामध्ये. त्याला सुख, शांती, समाधानाची स्थिती प्राप्त होते. आणि जर त्याची अविद्या नष्ट झाली नाही अंतकरणातली, किंवा त्यासाठी त्याने प्रयत्न केला नाही, साधना जास्त वाढवली नाही, तर ती अविद्या आणखी जास्त पसरते. आज आपल्याला 11व्या ओळीचा काळजी असली, आपण त्या ओळीचा अर्थ बघायचा. ही 11वी ओळी फार महत्वाची बघा. ज्ञानोबा म्हणतात, जयाची कृपा सलिले, जयाची कृपा सलिले, हा जीव हा ठायवरी पाखाळे, जीव हा ठायवरी पाखाळे. जे शिवपणी ओवळे अंगी नवी, जे शिवपणी ओवळे अंगी नवी. या ठिकाणी साधकाचा शुचित्वाचा भाग सांगतात. आणि अहो आम्हाला सद्गुरूंनी कृपा करून आम्हाला साधना दिलेली आत्मशक्तीची साधना आहे. आम्हाला करायचं तर काहीच उरलं नाही, ही शक्ती आमच्यासाठी सगळं करते. मग त्यांच्या कृपारूपी सलीलाने सलील पाणी, त्यांच्या कृपारूपी पाण्याने आमचा जीव भाव घेतला गेला पाहिजे असं त्या बोलतात. आणि तो गुरुकृपेच्या पाण्याने धुतला जाणार आहे. आमच्या देहामध्ये हा जो चैतन्याचा, आत्म्याचा भाग चिकटून गेला आणि स्वतःला देह समजायला लागले, वास्तविक मी शिव आहे, मी आत्मा आहे, मी विसरून गेलो. आणि हा देह लाभल्याबरोबर त्या देहाला मी माझा मला हे समजायला लागला. त्यामुळे ज्ञानोबा म्हणतात, हा जीवभाव गुरुकृपेच्या पाण्याने जिंकला जाईल, तरच तो निघेल. तो जीवभाव असा आपण किती जरी म्हटलं, जीवभाव संपत नाही. याचं कारण असं आहे, त्याला तसं पाहण्याचं 2-3 कारण आहे. मुख्य कारण म्हणजे मागच्या जन्मामधलं आमचं पुण्य, पाप, प्रारब्ध. मागच्या जन्माचं जर पुण्य नसेल आमच्याजवळ, जर पापाची गाठोडी बांधून आम्ही आता या देहामध्ये आलो असू, तर हा अंतःकरणाचा
तो बळ विधुराला मी मत्स्य जन्माचा तो कसं राहणार ना. मग त्या मनाने काय झालं की हा जन्म लावल्याबरोबर पुन्हा आणखी मन संचय व्हायला, कारण अगोदरच्या मागच्या जन्मामध्ये बळ आणलीच आहे. आणि हा जन्म लागल्याबरोबर मनुष्य देह लागल्याबरोबर आणखी जे अंतकरण नवीन होतं मागच्या जन्मामध्ये तेच पुन्हा तिथे आलेले आहे ना. मग त्याच नवीन अंतकरणाने पुन्हा या जन्मामध्ये आम्ही कर्म करायला लागलो. मग ती कर्म सात्विक कर्म कशी होती, शुभ कर्म कशी होती, पुण्य कर्म कशी होती. म्हणून हे कारण असू शकतं की आम्ही गुरु प्राप्त करूनही आमचा जीव भाव का जातो. दुसरं कारण असं आहे की हा जो जीव भाव आम्हाला या देहामध्ये चिटकलेला आहे हा पुन्हा आम्ही ज्या संगतीत वाहतो, जन्मापासून आई बाप शेजारी मित्र परिवार नातेवाई यांच्या संगतीमुळे आम्ही वाहतो. आता ही सगळी माणसं जीव भावामध्ये लागणारे हे जीव भावामध्ये पोचलेले बाकीची सगळी मंडळी आमच्या भोवती. आम्ही एकटेच कस काय जीव भावाशिवाय राहू शकतो. बाकीचे सगळे जीव भावामध्ये अडकलेले आहे आणि आम्ही जर त्यांच्याच घराण्यामध्ये जन्माला आलो तर स्वाभाविकच आम्ही त्यांच्यासारखंच वागतो. ते जसं बोलतील ते जसं करतील त्यांचंच आम्ही परिणाम करतो. म्हणून हा जीव आणखी जास्त करता आला. जर पूर्व पुण्याई असेल मागच्या जन्मामध्ये काय केलं असेल आणि पूर्व पुण्याईने आपल्याला या देहामध्ये जो जन्म होतो ना तो चांगल्या घरामध्ये चांगल्या आईबापांच्या पोटी होतो. चांगल्या आईबापांच्या पोटी असा ज्या घरामध्ये ध्यान धारणा साधना सत्संग परमार्थ चाललेला आहे अशा ठिकाणी त्या मुलाचा जन्म फार कठीण सूत्र आहे, पण हे जाणलं पाहिजे. त्यातल्या त्यात आपण भारतात जन्माला असलो तरी आपली पुण्याई आहे. कुठल्या तरी एखाद्या नाही का मुसलमानाच्या देशामध्ये जन्माला आला असतो, आफ्रिकेतल्या कुठल्या तरी देशात जन्माला आला असतो तर हेही लागलं नसतं. म्हणजे काहीतरी पूर्ण होतं आपलं की भारतामध्ये जन्म मिळाला आणि भारतात येऊन आम्ही हिंदू आई बापाच्या पोटी जन्माला आलो. आई भाग्याचा झाला. सगळेच लोक भारतामध्ये हिंदू नाही आहे. कोणा मुसलमानाच्या घरात जन्माला आलो असतो, ख्रिश्चनच्या घरात जन्माला असतो. म्हणजे पूर्वपुण्य आहे आपल्याला आणि ते पूर्वपुण्य होतं म्हणूनच गुरु भेटले. हे खरं आहे. फक्त आता झालं काय की जीव भाव होऊन जात नाही. बाकी पुष्कळ मिळाला मला गुरुपुण्याने, परंतु देव भाव जीव भाव महाराज म्हणतात काही हरकत नाही. गुरुकृपेच्या पाण्याने उजळले आणि गुरुकृपेचं जे पाणी आहे गुरुकृपा जी आहे त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्या सामर्थ्याने ही तुमची अविद्या तुमचा ज्ञान तुमची माया सगळं पुसवले. पण तुम्ही साधक राहिले पाहिजे. एवढं तर करा साधक चांगले राहा. साधक चांगले राहायचा अर्थ काय की साधना नित्य करा. हो ती करण्याची साधने तुम्हाला देवाने गुरुंनी ही साधना फक्त बसण्याची आसन घेऊन वेळ काढून बसण्याची साधना. बस आपला पुरुषार्थ तेवढाच आहे की
आसन घ्यायचं, वेळ काढायचं, का बोलतात बसायचं. मग बाकी याची शक्ती सांभाळते त्याची. ही करण्याची साधना नाही, होण्याची साधना आहे, आपोआप होते. मग अशी चांगली साधना प्राप्त झाली असताना आम्ही या साधनेकडे दुर्लक्ष केलं. इतक्या मोठ्या गोष्टी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या गोष्टी प्राप्त होऊन आम्ही जर आता साधनाच केली नाही, गुरु काय करतील? त्यांच्यात त्या पाण्याचा विभाग आहे तो कसला स्वच्छ करणार आहे. म्हणून जाणवा सांगण्याने जर खरोखर साधक आपला प्रामाणिक असला, नित्य साधना रत असला आणि तो जर खरोखर आपली साधना करून त्या गुरुच्या कृपेला प्राप्त झालेल्या या शक्तीची साधना करी, स्वतःचा जीव संपूर्ण हा जीव आठावरी पाताळे. जीव हा पाखाळला जातो. पाखाळे हा जो शब्द आहे ना, प्रक्षालन सोपी शब्द आहे. प्रक्षालन मध्ये तुम्हाला पाद प्रक्षालन केले, प्रक्षालन म्हणतो. प्रक्षालन शब्दाचा अनुभव शब्द आहे पाखाळ. असे पुष्कळ शब्द आहे मराठीमध्ये की जे संस्कृत शब्द आहेत पूर्वीचे, परंतु त्या मराठीमध्ये आम्हाला बोलता येत नाही ते संस्कृत, त्यामुळे त्याचा अपभ्रंश होऊन जातो आणि ते अपभ्रंश शब्द आम्ही नित्याने वापरतो. पुष्कळ शब्द असे. तेव्हा हा जीव गुरुकृपेच्या पाण्याने प्रक्षालित होतो, स्वच्छ होऊन जातो, शुद्ध होऊन जातो, स्वच्छ होतो. आणि मग तो इतका स्वच्छ होतो म्हणजे हा जीव गेल्यानंतर तो शिवभावात जातो ना. आता तो जेव्हा शिवभावाकडे चालला, दुसरे स्वच्छ झाला, आता गुरुने त्याला स्वच्छ करून टाकलं. मग तो जेव्हा शिवाकडे जायला लागतो शिवभावामध्ये, तेव्हा त्या शिवाला सुद्धा हात लावू देत नाही. का? आता हा जो जीव आहे तो इतका स्वच्छ केलेला आहे गुरुच्या त्या कृपेने, तो त्या शिवाचं सुद्धा स्पर्श जाणलं, त्याला ओळख वाटत. म्हणजे शिवाला सुद्धा स्पर्श करणं हे त्या जीवानं स्वच्छ झाल्यानंतर त्याला ओळख व्हावंच लागतं. ओळख आणि सोळा हा जो प्रकाराला जर झालेला आहे तो साधकांनी ओळख सोळून पाळता येईल या मताचा मी आहे. आमचे गुरु आहे, म्हणजे गुरु महाराज आहे, आमचे श्रीकृष्ण महाराज आहे. पण गुरु ज्या मताचे असतात, ज्या पद्धतीने वागतात, ते तर थोडंफार आपल्याला अवलंबून त्याला ओळख सोळ्याचा काय परिणाम आहे सध्या. ओळख म्हणजे अशुद्ध, ओळा विषय म्हणजे काय आधी समजून घ्या, मग तुम्हाला पटेल की बरोबर आहे. ओळख राहणं बरोबर, सोळं होणं बरोबर. ओळख म्हणजे अशुद्ध, अस्वच्छ, नवीन, घाणेरडं, इथे शब्द त्या ओळ्याचे. सोळ म्हणजे काय? स्वच्छ, शुद्ध, पवित्र, निर्मळ, इथे अर्थ होत्या सोळ्याचे. आता कोणाला पवित्र, मंगळ, शुद्ध, सात्विक लागली म्हणून सोळ राहिलं पाहिजे. सोळ नसलं पाहिजे असं नाही म्हणत पाहिजे. सोळ नसल्याने तो एक भाग होऊन जातो, भेद होऊन जातो ओळा सोळ्याचा. त्यांच्यामुळे नाराज का झाले नाराज होण्याचं काही कारण ते शुद्ध राहू इच्छितात, स्वच्छ राहू इच्छितात.
सोवळं जे असतं ते असं कापड आहे की त्याला मोळ लागत नाही. हे रेशमी कापड असत. रेशमी कापडाला खाली दोन्ही टाकून झटकलं तरी त्याला घाण लागत नाही. आणि आपलं साधं कापड टाकायला झटकन मोळ लागते आणि ते झटकण्याची जात नाही. तेव्हा सोवळ म्हणजे ते कपड्याने सोवळपणा दाखवतात. पण सोवळ हे अंतःकरणाचं शुद्धीचं उदाहरण आहे. समजा बाहेरून आपण किती चांगलं सोवळ पण अंतःकरण शुद्धी नसेल. म्हणून ज्ञानोबा आपल्याला ओवळ आणि सोवळ हा जो भेदा सांगितला या ठिकाणी, हा जो जीव आहे गुरु शुद्ध झालेला, शुद्ध झाला म्हणजे काय झाला, त्याचा जीव भाव गेला, त्याची अविद्या गेली, त्याचं अज्ञान गेलं, त्याची माया गेली, त्याची उपाधी गेली, तो निरुपाधिक झाला. आणि जेव्हा तो शिवाकडे चालला तेव्हा पाहतो रे हा शिव तो उपाधी हा शिव जो आहे ज्याच्यामध्ये आता आपल्याला शिकायचंय, तो शिव सुद्धा माया विशिष्ट चैतन्य झालेला. किती शक्ती आहे ना त्याच्यामध्ये, उपाधी त्याची. आणि आता हा निरुपाधिक आहे. हा निरुपाधी जसा जीव त्या उपाधियुक्त शिवामध्ये कसा जाईल आणि कसा त्याला स्पर्श करेल. शुद्ध सात्विक स्वच्छ अंतःकरण ज्याचं झालं ते न कळत त्याचं मन बुद्धी चित्त हे जे शुद्ध झालेलं असतं ना, त्यामुळे त्याचं आचरणही शुद्ध होतं. हे कसं अंतःकरणामध्ये शुद्धी आहे, स्वच्छता आहे, पावित्र्य आहे, मांगल्य आहे, सात्विकता आहे. तर मग त्याच्या हातून जे घडेल ना ते पवित्र घडत. आणि मग ते पवित्र होत असताना, पवित्र घडत असताना इतर माणसाचा विकार मिळू नये त्याला असं. इतर माणसाचा विकार काय होतो, कारण इतर माणसामध्ये ते जर पाहिजे नसेल अंतःकरणामध्ये तर त्याच्या हातून चुका होतात, प्रमाद घडतात, त्याच्या हातून पाप घडतो, अधर्म घडतो, अनिती घडते. मग असं घडणारा मनुष्य जर त्याचा जवळ मिळाला तर त्याचा संग करणं, त्याला जवळ घेणं बरं वाटेल. त्याचा कोणाला बरं वाटलं म्हणून त्याला शिव म्हणून तो भाव आहे शिवाशिवीचा. आणि कडक स्वभावाचा इतकं सांगतो आपल्या गुरुच्या काळामध्ये. आपले ऋषी मुनी होऊन गेले, त्यांनीच हा धर्म लावलेला आहे. ते तर असं सांगतात की आपण शौचाला गेल्यानंतर पुन्हा स्नान केलं पाहिजे. आणि जितक्या वेळेला ते जातात तितक्या वेळेला स्नान करावं असं उपयोग आहे. आता तितक्या वेळ सोडून द्या, निदान दिवसात मोठा तर करा का जिम्मे के जिम्मे तरी शुद्धपणे व्यवहार कसं चालेल. व्हायलाच पाहिजे, शुद्ध व्हायला पाहिजे. बाह्य शुद्धी आहे, कपड्यांची शुद्धी, शरीराची शुद्धी, आणि नंतर ती अंतःशुद्धीत असलीच पाहिजे. तेव्हा सर्व बाजूने शुद्ध होणं हे अति आवश्यक आहे चांगल्या कर्मासाठी. आणि ज्याची अशी अंतःशुद्धी आणि बाह्य शुद्धी सगळी झालेली असते, त्याच्या हातून जे घडतं, त्याच्या हातून जे मंत्र बोलले जातील, त्याच्या हातून जे पूजा अर्चन होईल, त्याच्या हातून जे काही होईल चांगलं ते चांगलंच होईल. अहो हे पाश्चात्य देश या बाबतीमध्ये भरपूर बिघडलेले, त्यांना हे बिलकुल मंजूर नाही, ते मानत येईल.
ती माणसं संडास म्हणून आल्यानंतर हात वगैरे काय वीस पाणी पण ते म्हणतात हम तो चम्मच से खाते हैं, चमच्याने खातो मी, तुमच्या हाताने म्हणून तुम्हाला ते साबण पाहिजे स्वच्छ करून काय गरज आहे. आम्ही चमच्याने खाणारे लोक आणि खरं चमच्याने खातात आपल्या. अहो तुम्ही चमच्याने खाता पण सगळे पदार्थ चमच्याने खाता येत नाही. आता पाव असले चमच्याने कसं काय खाशी किंवा असे काही पदार्थ आहेत जे तिथे चमच्याने नाही खाता येत. त्यावेळेला तुमचा हात लागतो नाही, त्यावेळेला तो हात शुद्ध पाहिजे की नाही. असं ही स्वच्छतेची कल्पना आपल्या देशामध्ये जी राबवली आपल्या कुठल्याही देशामध्ये म्हणून आपल्याकडे हा तो घराघरामध्ये गरिबांच्या घरामध्ये सुद्धा देव घर आहे, परंतु ते देव घर ते स्वच्छ ठेवतात. आपल्या घरामध्ये अंगण ते स्वच्छ करतात, सडा घालतात, रांगोळ्या करतात. ही जी अंतर्बाह्य घरातली सुद्धा स्वच्छता आहे ते सुद्धा सोडच आहे. त्यांच्या घरामध्ये काहीच नाही. ते ऑफिस मधून जसे येतात ना, आणि ज्या कुठल्या ऑफिस मध्ये असेल तिथे घर त्यांचे ते पाय आपले म्हणजे काय फी घालून तसे तसे मस्त जेवायला सगळं लाव पाय दुटे ऑफिस मध्ये कुठलं काम केलं शिकवलं आणि तशी तशी जेवायला बसत पॅन्ट ते कपडे. आपल्याकडे कसं नाहीये. आपल्याकडची माणसं आल्यानंतर आपले कपडे काढून ठेवतील, हात धुतात, स्वच्छ होतात, नंतर जेवायला बसतात. पाटावर मिळण्याची आपली घालून बसतात जेवायला. आपल्याला उन्हा वाटतं ते दूध घालून जेवायला बसून. आता ते तांबड्याचे दूध गेले दुसरे आले, ठीक आहे, हे शुद्धतेचं प्रतीक आहे. आणि शुद्धता ही असाच म्हणजे शुद्धतेनं चांगली कर्म, मनाला प्रसन्नता येते. मनाला ज्यामुळे प्रसन्नता येईल, समाधान वाटेल, सुख वाटेल, अशी स्वच्छता असलीच पाहिजे. पण बघा ज्या घरामध्ये अतिशय स्वच्छता असते, टापटीप असते, व्यवस्थितपणा असतो, ते घर पाहिल्याबरोबर समाधान लागतं. आणि उन्हा असणार घाण पडलेली कुठे त्या घरामध्ये गेल्यानंतर असं वाटतं की बापरे काय घर आहे. तेव्हा तात्पर्य असं तिथं ग्रह शुद्धी झाली, परंतु आपल्या देहाची शुद्धी, देह शुद्धी हे तुझं तुझं मोठं घर आहे आणि आत्मा त्याच्यामध्ये राहतो आणि मोठा देव येतो. मग त्या आत्मदेवाचं ते मंदिर स्वच्छ नको ठेवायला का? ते मंदिर खूप वाढतात, स्वच्छ करतात. हे मंदिर ज्यामध्ये आत्मदेव राहतो त्या मंदिराची स्वच्छता किती मोठी असली पाहिजे. म्हणून सोहळ्याची गरज आहे सध्या म्हणून जानवानी घेऊन गेली महाराज कशी उडून गेलेली. जगाची कृपा असलेले ज्याच्या कृपेच्या पाण्याने जीव हा ठावघरी पाखाळे, जीव हा त्याच्याच ठिकाणी त्याच वेळेला प्रक्षालित होऊन जातो, धुतला जातो, चांगला स्वच्छ होऊन जातो त्या कृपा पाण्याने. ते शिवपणे अंगी न नवी आणि मग तो त्या शिवपणाला सुद्धा आपल्या अंगाला स्पर्श करू देत नाही. शिवाला म्हणतो तू माझा का बाबा ओळायचं, तू आधी स्वच्छ हो, तू सोळा हो. इतका स्वच्छ होऊन जातो हा. मग जीव भावामध्ये असलेला हा साधक इतका स्वच्छ झाला, इतका पवित्र होऊन गेला की त्या शिवापेक्षाही पवित्र होऊन जातो असं ज्ञानोबा सांगून राहिले. आणि हा गुरुच्या कृपेच्या पाण्यामुळे झाला. गुरुच कृपा शैली आहे.
म्हणून गुरुकृपेचं हे जे पाणी आहे किंवा कृपेचं हे जे सलील आहे ते आपण तीर्थ म्हणून घेतो आणि या तीर्थाची खूप प्रशंसा गुरुगीतेमध्ये केलेली आहे. गुरुगीतेमध्ये 5-6 श्लोक असे आहेत जिथे त्या गुरु चरणांचं तीर्थ घेतल्याने काय घडतं ते दाखवलेले भगवान शंकरांनी सांगितलेले माता पार्वतीला. म्हणून गुरुंच्या चरणाचं तीर्थ इतकं पवित्र का हे अत्यंत सोहळ आहे. अशा प्रकारचा हा 11व्या ओळीचा जो अर्थ आहे तो सगळ्या साधकांनी लक्षात ठेवावा आणि शुद्ध सात्विक जीवन जगावं. घाणेरड्या लोकांमध्ये शक्यतो मिसळू नये, घाणेरड्या लोकांमध्ये जेवायला जाऊ नका, घाणेरड्या लोकांच्या आचरणाप्रमाणे वागू नका, त्यांच्या ठिकाणी आपलं कुठल्याही प्रकारचं जे काय काय असे संबंध ते दुरून ठीक असतात. तात्पर्य पवित्र राहा हा भाव आहे याच्यामध्ये. त्यांना तुम्ही तिरस्कार करू नका, त्यांचा द्वेष करू नका, पण त्यांच्यापासून अलग तर राहा. अलग राहणं म्हणजे काय द्वेष करू नका. लोकांना काय वाटतं, हा हे फार मोठे मुले आणि फार मोठे आले मानतच नाही, जिथे काय द्वेष करता का ते अर्थ असा उलटा घेतात. ते त्याचा अर्थ नाही येतो द्वेष करणं नाही. आपण स्वच्छ राहणं म्हणजे दुसऱ्यांचा द्वेष करणे का? ते घाण राहता राहू दे दिसायला. आता हे सगळे जनावर पाहतो त्यांना मलमूत्र होत धुते होते. अहो जन्मल्यापासून मलमूत्र त्यांचा सुरू केलाय त्यांच्या देहामध्ये, तरी धुतलं जातं का? त्याच विचारात बसतील ते, त्या शेणात बसतात, बोलतात, तो चारा खातात. का विचारात आहे जीवनाचा? मग माणसाला जर बुद्धी आहे मग त्या बुद्धीचा उपयोग त्याने शुद्धीसाठी नको का करायला? म्हणून बोलतात सोहळ पाळायचं. मी त्या सोहळ म्हणजे शुद्धी हो. सोहळ अंतःकरणाची शुद्धी. म्हणून बोलतात शुद्धीची अतिशय आवश्यकता आहे. अरे स्वतः तुकाराम महाराज म्हणतात. आता तुकाराम महाराज किती साधे संत होते, पण ते म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आम्ही आता अग्निरूप झालो आहोत. लागू निधी पाप पुण्यांगा. काय अंगाला लावून देत नाही आम्ही. कोणाचं पाप आणि कोणाचं पुण्य नको आता आम्हाला. आम्ही शुद्ध झालो, आता अग्निरूप झालो. जेव्हा हे संत असं बोलतात त्यावेळेला त्यांची पावित्र्याची कल्पना काय? मग त्यांचं जर थोडस अनुकरण करूया. शुद्धी पहा, सोहळेपणा याला म्हणतात. शिवपणही ओळे अंगी नव्हे हा जो भाग आहे महत्वाचा. असे तो शिव मोठा कल्याण करणारा जगाचा, परंतु तो उपाधीत आहे ना. आणि हा जो पवित्र झालेला जीव आहे आता शुद्ध चैतन्य देहाची संग सोडून हा उपाधी रहित आहे, निरुपाधिक आहे. मग निरुपाधिक असा जो चैतन्याचा भाग आहे तो उपाधीला आणखी चिटकला म्हणजे पुन्हा सोपाधी होऊन जाईल. म्हणून म्हणतात की शिवाचा सुद्धा स्पर्श नको त्याला. असा जो सोहळा साधक शुद्ध झालेला, पवित्र झालेला, गुरुकृपेच्या पाण्याने शुद्ध झालेला जर राहिला
आणि त्याने त्याचा सोवळेपणा टिकवला, तो लवकर जीवनमुक्त होतो असे म्हणतात. आणि जीवन मुक्त होण्यासाठी अति पवित्रता लागते. ती पावित्र्याची स्थिती त्याला लवकर गाठता येते. तो जर सोहळा राहिला तर आले ते खान, दिलं ते खान, काही पण घाल अंगात, काही पण कर, याच्याने मग बळकटपणा येतो, नवीनता येतो. म्हणून त्याला म्हणतात जीवनमुक्त आणि विधिमुक्त होण्यासाठी सोहळेपणा टिकला पाहिजे, टिकवला पाहिजे. कोणती शुद्धी आहे, शुद्धीकरण येते. आणि ज्याचा सोहळेपणा टिकत नाही, जो ओवळा होऊन जातो, तो मग अहंकारी आणि आसक्तीयुक्त, तो अहंकारी होतो, नाहीतर मग आसक्त होत जातो कशा कशामध्ये. आणि आसक्ती आणि अहंकार आणि ममता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पुन्हा त्याला खाली खेचतात. तेव्हा ज्ञानोबांनी हा विचार 16 गोळ्याचा या भूमीमध्ये मांडलेला आहे, तो साधकांच्या दृष्टीने ते सांगलेले. अरे साधका, तू तरी शुद्ध राहा. उगाच कुठलं कुठलं पाणी पिऊ नको, उगाच कुठलं कुठलं अन्न खाऊ नको, उगाच कुठलं कुठलं काही घेऊ नको. हे तुम्हाला मी खरं सांगतो, जर आपण आपल्या नाकाला जर चांगला जर का वास कळायचा असेल तर नाकाला लोक सवयीत नाही. आपल्या नाका माणसाच्या नाकापेक्षा कुत्र्याच्या नाकाला जास्त सवयीत नाही. हे तर खरं की नाही? हे चोर पकडण्यासाठी पोलीस लोक त्या कुत्र्याला शिकवतात. काय शिकवतात ते? त्याला तो वास देतात. जिथे त्या चोऱ्याचे हात लागलेले ना तिथला वास देतात त्या कुत्र्याला. त्या कुत्र्याच्या नाकाला तो वास आला की ज्या दिशेने तो पळायला असेल, गेला असेल केव्हाचा, बरोबर त्या दिशेने ते कुत्र पळत. म्हणजे त्याच्या नाकाला इतकी जास्त संवेदना आहे की ते चटकन पकडत. आपलं नाक इतकं मोठं होऊन गेलं का अनेक प्रकारचे वास घेऊन हे आपल्याला त्या कुत्र्या इतकी संवेदना नाही राहिली. म्हणतात की हा त्याने नाकाचा शुद्धीपणा पाळलाय माझ्या कुत्र्यांनी. काही म्हणते बाकीचं काही खात असेल ते, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की त्याने आपला सोहळेपणा नाकाचा पाळलेला आहे, शुद्धी पाळलेली आहे. हीच गोष्ट इतर पक्ष्यांची पण आहे. पक्षी फार चतुर असतात, माणसं ओळखतात. आणि खरोखर जर असा मनुष्य त्यांनी पाहिला ही खरोखर अहिंसा पाळणारा मनुष्य, त्याच्या खांद्यावर नसेल, त्याच्या अंगा खांद्यावर दुधार म्हणून खेळतात ते इकडून त्यांना का लवकर ओळखलं त्यांनी की हा मनुष्य अहिंसक आहे, मारणारा नाही, दया करणारा आहे. मग अशा माणसाच्या बुद्धी ते लढवापणाने खेळत असतात. तात्पर्य असं की पक्ष्यांमध्ये प्राण्यांमध्ये सुद्धा जर हा भाव येऊ शकतो तर माणसामध्ये काही येऊ नये. ज्ञानोबांनी हा 16 गोळ्याचा प्रकार सांगून आता यामध्ये आपल्याला सांगितलंय की अरे तू जो भाव तुमचा आता सुटलेला आहे, आता पुन्हा उपाधीमध्ये अडकू नको. आता तू मुक्तच हो बस. आणि मुक्त होण्यासाठी मग जीवनमुक्ती आहे असं ज्ञानोबा सांगताय. आता पुढचा श्लोक येतो. तुळशी मुली सुद्धा फार महत्वाची 12वा आता मी वाचून दाखवतो. आज विरोबाने गेले हो, तुमचा म्हणजे अपार ग्रंथ हो.
आणि किती छोटा वयात लिहिलाय त्यांनी, किती लहान वयात लिहिलेला ग्रंथ आहे. आज या वयाच्या मुलांना जर पकडून आणला कोण, काय ऐकत त्यांना ज्ञान विचारायला. ज्ञानेश्वरी तर त्यांनी वयाच्या 14-15 वर्षी लिहिली आणि पुढे 1-2 वर्षानंतर ग्रंथ लिहिला त्यांनी. तेव्हा 18-19 वर्षाची वय असेल ज्ञानवंतांच्या वेळेला. ज्ञानवंतात 12 लाखो जाता शिष्याते, लाखो जाता शिष्याते गुरु कोणीही धाडिले छिते. गुरु काय करतात, लाखो जाता शिष्याते गुरु कोणीही धाडिले छिते, तरी गुरु गौरव जयाते सांगीच ना, तरी गुरु गौरव जयाते सांगीची ना. कळते परंतु सुंदर ज्ञानोबा गुरुचं स्वरूप सांगल्याने. ज्ञानोबा म्हणतात गुरुचं कार्य काय, गुरुचं कार्य आहे शिष्याला गुरु करणं, गुरु स्वरूप करणं. हेच गुरुचं खरं कार्य आहे. शिष्याला मुबाळणं नाही, हसवणं नाही, त्याला आपल्यासारखं गुरुपद देणं, म्हणजे आपल्यासारखं आत्मज्ञान त्याला देणं. हेच आपण चांगले पॉझिटिव्ह पाहिलं नाही. तेव्हा म्हणतात की गुरुला आपला शिष्य आपल्यासारखा व्हावा असं वाटत असतं, म्हणजे तो गुरुच व्हायला पाहिजे. गुरु म्हणजे काय असतात ते आता कोण झालो आपण, गुरुचं सामर्थ्य, गुरुचा प्रसाद, गुरुची कृपा काय असते तर पाहतो ना. पण असा आपला शिष्य व्हायला पाहिजे. हा आता काय म्हणता, लाखो जाता शिष्याते, आपल्या शिष्याचं रक्षण करताना, लाखो जाता म्हणजे रक्षण करताना. ते काय करतात, आपला गुरुपणाही बर का सोडून देतात, कमी करून. म्हणजे काय होता, आपल्या शिष्याचं रक्षण करण्यासाठी आपला गुरुपणाही कमी करून टाकतात, सोडून देतात. आता त्यांचा गुरुपणा सोडून देतात म्हणजे काय होतं हे नक्की कळलं पाहिजे आपल्याला. म्हणजे ते गुरुपणावर राहत नाही का, ते गुरु म्हणून राहत नाही का हो, असा विचार येईल आपल्या डोक्यामध्ये. तसं नाही. गुरुपणाही धाडिले छिते, म्हणजे गुरुपणाही ते सहजगत्या कमी करून टाकतात. छित म्हणजे कमी. कसं काय हे बा तुम्हाला सांगतो. त्यांनी आपल्या गुरु शिष्याचं रक्षण केलं. रक्षण केलं म्हणजे काय, त्याला त्या शिष्यत्वापासून, त्या देहभावापासून, त्या जीवभावापासून सोडवलं आणि तो गुरुपदावर आला. मग किती गुरु झाले, मग या ठिकाणी ते गुरु आणि हे शिष्य असा भेद राहिला का. आता हा आपला शिष्य आता गुरुच आहे ना, त्यांच्यासारखा आहे तो. म्हणजे पूर्वी जे यांचं गुरुपण मोठं होतं, उंच होतं आणि तो शिष्य म्हणजे छोटा होता, हा भेद होता. तो भेद गेल्याबरोबर गुरुचं जे गुरुत्व मोठंपण होतं ते आता तसं नाही राहिलं. आता इथं मोठेपण आणि छोटेपण राहिलंच नाही ना, बरोबरी आली ना. बरोबरी झाली याचा अर्थ त्यांचा गुरुपणाचा उंचपणा गेला थोडा. दोन मुलं सारख्या उंचीचे आहेत, मग कोण चौकोन ठेवणार, कसं म्हणणार तुम्ही. दोघांची उंची सारखीच आहे.
याचा अर्थ असा की दोन्ही सारख्या उंचीचे असं मला म्हणावं लागेल. कोणी कोणाला ओलांडलं तसं या ठिकाणी झालेलं आहे की गुरुनी जेव्हा शिष्याला आपल्यासारखं केलं, त्याचं रक्षण केलं, त्याला गुरु बनवलं आणि तो गुरु झाल्याबरोबर आपला गुरुपणा जो उंच होता पूर्वी त्याच्यापेक्षा तो आपल्या गुरुबरीला आल्यामुळे आता गुरुपणा आता कळून गेला ना, अशा दृष्टीने कमी झालेला आहे की त्याच्या संदर्भात तो कमी झालेला आहे. शिष्याच्या दृष्टीने कमतरता आहे, परंतु मूळ जे त्याचं स्वरूप येते तसंच ते राहणारच. म्हणून तो आपला गुरुपणा सोडून गेला, शिष्य झाला तर गुरु आपण जाऊ द्या कसं बाबा असं नाही. आपला गुरुपणा तर गुरुपणा राहीलच, परंतु आपला शिष्य आपल्या बरोबर झाल्यामुळे आपल्या गुरुत्वाला आता या ठिकाणी उंचपणा नाही, म्हणजे शितेपणा झाला. उंच नाही म्हणजे कमी झाला असं लागलं. मग गुरुला असं वाटणारच नाही कधी की मी गुरु आहे आणि माझा शिष्य आहे, लहान आहे असा भेद नाही. तसं पाहिलं तर गुरु शिष्याला आपल्या सारखंच मानत असतात. शिष्य काही म्हणत, परंतु गुरुची दृष्टी त्या आपल्याकडे असते, त्याच्या ध्येयाकडे नसते. हे तर चांगलं सांगितलं ज्ञानवादी. शिष्याकडे पाहत असताना गुरु त्याच्या आत्म्याकडे पाहतात. त्याचा आत्मविकास कसा होईल, तो आत्मस्थितीवर कसा येईल, त्याला आत्मदर्शन कसं होईल, तो आत्मसाक्षात्कारी कसा होईल, हे गुरु नेहमी पाहत असतात. म्हणून ते आपलं गुरुपण थोडस कमी झालं तरी चालेल, परंतु त्याचं रक्षण झालं. जाता शिष्याते गुरुपणे धाडीने इच्छिते, तरी गुरुगौरव जे आहे सांगेसी ना, पण त्याचा गुरुगौरव काही कमी होतच नाही. ते आहे त्या स्थितीमध्येच जातात. म्हणजे त्यांचा गुरुगौरव कमी होऊन देताना आपला मोठेपणा जो उंचीचा आहे, गुरुत्वाचा आहे, तोच थोडासा कमी झाला शिष्य बरोबर झाल्यामुळे, असा याचा अर्थ आहे. शिष्य मोठा झाला तेवढा आनंद आहे गुरुला. गुरुला आपण तर जेवढे तेवढं आवडतच, पण माझा शिष्य आता माझ्यासारखा गुरु झालेला आहे, माझ्या बरोबरीचा झालेला आहे, माझ्या उंचीचा झालेला आहे, हा आनंदाचा भाव फार समाधान देतो गुरुला. आणि हेच खरं गुरु झाले. जगामध्ये असे जर चांगले सद्गुरू निर्माण झाले तर हे जगत पुन्हा सत्यमुखाच्या स्थितीला येईल. सतयुग होतो ना, या युगामध्ये सगळे माणसं चांगली होते, सगळे लोक चांगले होते, सगळे लोक चांगले होते, सत्य बोलणारे होते, म्हणून त्याला सतयुग म्हणत होते. ते सतयुग कसं तयार होतं, त्याच्या कार्याने तयार झालेलं असते. म्हणून आपल्याला सांगण्याने की अरे शारदानो, तुम्ही सुद्धा गुरुप्रमाणे व्हा. आपल्या गुरुचा आदर्श पहा, आपल्या गुरुचा आचरण पहा, आपल्या गुरुचा बोध घ्या, आपल्या गुरुपासून शिका. आपल्या आचरणात काही चुका असतील तर त्या दुरुस्त करा. गुरु सारखं आहे. उद्याला आपण या गुरुवर आणखी सत्संगाची वेळ संबंधित सत्संग तुम्ही यायला लागले, मी फिरायला यायला लागलो. ठीक आहे, अजून लग्न करायचं चालली आहे, लग्न असे. हरि ओम.